नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. महाराष्ट्राचा हापूस गुजरात पळवणार का? असा गंभीर प्रश्न सामान्यांना पडला आहे. याचं कारण गुजरातच्या नवसारी कृषी विद्यापीठ आणि गांधीनगर येथील भारतीय किसान संघ यांनी गुजरातच्या वलसाड आंब्याला वलसाड हापूस असा जीआय टॅग मिळावा यासाठी अर्ज केला आहे. याला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि कोकणातील आंबा उत्पादकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कोकण म्हणजे सह्याद्री आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा पट, जो प्राचीन व्यापार, समुद्री संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं केंद्र राहिलं आहे. भौगोलिक दृष्ट्या इथलं उष्ण, ओलसर हवामान आणि लाल माती ही कोकणची ओळख ठरते. आणि आर्थिक बाबतीत इथला हापूस आंबा त्याचा सुगंध, चव आणि गुणवत्तेमुळे जागतिक ब्रँड बनला आहे. कोकणातील हजारो शेतकऱ्यांचं उत्पन्न, निर्यात आणि महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेत हापूसचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कोकण म्हणजे महाराष्ट्राचं स्वाद, संस्कृती आणि नैसर्गिक संपन्नता जपणारा प्रदेश. पण आज हापूसच्या नावावरून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एक वेगळं राजकारण सुरू आहे. एक रसाळ गोड फळ आणि त्याच्यावरूनच हा कडवट भांडणं सुरू झालं आहे. तर जीआय टॅग म्हणजे नेमकं काय? जीआय टॅग म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन, एखाद्या वस्तूची विशिष्ट जागेवर आधारित ओळख. म्हणजे ती वस्तू त्या ठिकाणाशी असलेले नाते दाखवते. त्या ठिकाणामुळे त्या वस्तूचे खास गुण, ओळख, वैशिष्ट्ये यामुळे त्याच्या प्रसिद्धीवरती शिक्कामोर्तब होतो. जसे की दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नागपूरची संत्री आणि आपल्या कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल. तसं रत्नागिरीचा हापूस आणि देवगड हापूस याला जीआय टॅग आहे. यासोबतच कोकण किनारपट्टीवरच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांकडे हापूससाठी जीआय टॅग आहे. जीआय टॅग सांगतो की ही जर वस्तू एका विशिष्ट भागातून आली असेल तरच तिला तो जीआय टॅग वापरता येतो. पहिल्यांदा हापूसला जीआय टॅग कसा मिळाला? तर 2000 नंतर महाराष्ट्रात आंबा उत्पादकांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली. कोकणातला हापूस हा चवीला, सुगंधाला आणि रंगाला वेगळा आहे. आणि याच वेगळेपणामुळे 2018 मध्ये रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस यांना जीआय टॅग मिळाला. म्हणजेच एखादा आंबा फक्त याच भागातला असेल तर आणि तरच त्याला हापूस म्हणण्याचा हक्क मिळतो. कारण हापूस फक्त नाव नाही, हा शेतकऱ्यांचा आर्थिक हक्क, कायदेशीर संरक्षण आणि कोकणच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. जीआय टॅग मिळाल्यावर काय फायदा होतो? तर जीआय टॅग मुळे हापूसला योग्य आणि जास्ती भाव मिळतो. द इकॉनॉमिक टाइम्स नुसार 2024 मध्ये फक्त देवगड जिल्ह्यातून दरवर्षी अंदाजे 30,000 टन आंबा पिकतो. भारताने 2023-24 मध्ये सुमारे 32,000 टन आंबे निर्यात केले. त्यात कोकणातील हापूस आंब्याचा मोठा वाटा आहे. जीआय टॅग मुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होतो. जर बाजारात नकली हापूस विकला गेला तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. राज्याची निर्यात वाढण्यास मदत होते. कोकणच्या हापूसला अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया पर्यंत मागणी आहे. जीआय टॅग असलेला हापूस कोकणच्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या घरचं अर्थकारण टिकवून ठेवणारा पिलर आहे. मग वलसाड आंब्यावरून वातावरण एवढं तापलंय का? वलसाड हे गुजरात मधील एक शहर आणि जिल्हा मुख्यालय आहे. हे महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून विशेषतः कोकण विभागाच्या पालघर जिल्ह्याच्या पुढे दक्षिण गुजरात मध्ये आहे. इथेही अल्फान्सो आंबा येतो. चवीला चांगला असतो आणि त्याचा इतिहासही फार जुना आहे. तर गुजरात सरकार म्हणतंय आमच्या वलसाड आंब्यालाही जीआय टॅग द्या. इथपर्यंत सगळं ठीक, पण मग प्रश्न आला की त्यांना त्या आंब्याला वलसाड हापूस असा जीआय टॅग हवा आहे. पुणेकर न्यूजच्या मते 2024 साली महाराष्ट्राचा 3,397 टन आंबा निर्यात झाला, ज्याची किंमत 55.89 करोड रुपये होती. आणि द इकॉनॉमिक टाइम्स नुसार 2024-25 मध्ये गुजरातने 856 टन आंब्याची निर्यात केली. गुजरातचा वलसाड आंब्याला हापूस आंबा म्हणून ओळख मिळाली तर ग्राहकांची दिशाभूल होईल. महाराष्ट्राच्या कोकणच्या हापूस ब्रँडवर आणि निर्यातीवरती त्याचा परिणाम होईल. यामुळे हा वाद भडकला. टाइम्स ऑफ इंडिया नुसार कोकण हापूस विक्रीचा पीक सीझन 20 मे पर्यंत असतो, तर वलसाड आंबा विक्रीचा पीक सीझन हा 20 मे नंतर सुरू होतो. या सीझन टायमिंगचा आर्थिक फटका
कोकणच्या शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा एखाद्या दुसऱ्या राज्याने जर हापूस नाव वापरलं तर ओळख चोरीसारखं हे काहीतरी आहे का, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. जीआय टॅग 1999 स्पष्ट सांगतो की ग्राहक वस्तूच्या ओरिजिन बद्दल कन्फ्युजन होऊ नयेत म्हणून एकाच नावाचा जीआय टॅग वेगळ्या प्रदेशाला देता येत नाही. वलसाडला जीआय टॅग मिळू शकतो, पण त्यात त्यांना हापूस लावता येणार नाही, कारण हापूस हा महाराष्ट्राची भौगोलिक ओळख आहे. महाराष्ट्रातच जुन्नरकडच्या शिवनेरी आंब्याला शिवनेरी हापूस असा जीआय टॅग मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवनेरी हापूस महाराष्ट्राच्या जिओ आयडेंटिटी अंतर्गत येतो, म्हणून शिवनेरीचा आंबा हा हापूस होऊ शकतो, पण तो वलसाडला वापरता येणार नाही, असाही एक युक्तिवाद मांडला जात आहे. उन्हाळा आला की हापूस हा हवाच. शेतकऱ्यांपासून निर्यातदारांपर्यंत सर्वांची लगबग सुरू होते. वाहनं, बाजार, पोट सगळ्या साखळीला काम मिळतं. हापूस हा फक्त आंबा नाही, महाराष्ट्रीयांसाठी घराघरातली, प्रत्येकाच्या जिभेवरची आणि महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय बाजारातली ओळख आहे. हापूस म्हणजे महाराष्ट्रासाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. हा कोकणचा अभिमान आहे आणि हा वाद चवीचा नाही, ओळखीचा आहे. जसं कोल्हापुरी चप्पल म्हणजे कोल्हापूर, तसंच हापूस म्हणजे महाराष्ट्राचा वारसा, कोकणचा मान, आणि तो गुजरातला नेण्याचा प्रयत्न होतोय का, असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला म्हणजे सकलमला सबस्क्राईब करायला विसरू नका.